बाय पातोळ्या आणि नैवेद्य दाखवायचा आहे. हो आणते मम्मी. हे घे. सगळ्यांना सुबुद्धी द्या, सगळ्यांचं चांगलं होऊ द्या, बायच्या पप्पांचं टेन्शन कमी करा आणि माझ्या हाताला चव राहू द्या. 100 वर्ष आयुष्य आहे तुमचं. मम्मी आताच तुमची आठवण काढत होती. कधी पोहोचलात? मला दे ना. हा असं ठेवता. अहो सगळं ठीक आहे ना? हा पोचलात ना तुम्ही? सगळं ठीक आहे का? हो इकडं सगळं ठीक आहे. आणि तुला एक सांगू का, इकडं आल्या आल्या कोणी मला काही विचारलं नाही ना, त्यामुळे अजूनच बरं आहे. मस्करी करू नका. कधी पोचलात ते सांगा आधी. अगं आता थोडा वेळ झालं फोन करणारच होतो तुम्हाला, पण जरा घर आवरून घेतलं, झाडू मारून घेतला आणि पूजा पण केली. हा हे बघ, नमस्कार करा सगळे. ते कसं दाखवायचं? हा नमस्कार करते. नमस्कार. पप्पा माधुरी काकीने नैवेद्याला काय बनवलंय? पातोळ्या. गुड मॉर्निंग. पप्पा गौतम पण आले. अनु पप्पा. हे गावावरून. हाय पप्पा. बरं आहे ना सगळं? हे मस्त असतं. सॉरी पप्पा जरा लेट झाला. म्हणजे मला माहिती आहे लेट झालंय. काय आहे ना, मी ऑफिस जॉईन केलं ना, म्हणून जरा कामात बिझी होतो, म्हणून येता नाही आलं मला. आणि सगळ्या मीटिंग्स वगैरे त्यामुळे वेळ नाही मिळाला. मी यायला लवकरच होतं, पण हे तुमच्यासाठी. अरे वा वा वा. बाय माझ्यावरची तूच का? हो पण पप्पा ही साधी मिठाई नाही आहे. ही माझ्या पहिल्या सॅलरीमधनं आणलेली मिठाई आहे. म्हणजे तुम्हीच मला बोललात ना, आणि मला माझ्या रिस्पॉन्सिबिलिटीबद्दल रिअलायझेशन करून दिलं म्हणून. नाहीतर मी आत्तापर्यंत लॉस्टच असतो. अरे अरे मी काही केलेलं नाहीये. हे सगळं तू तुझ्या कष्टाने मिळवलंयस, कळलं? नाही पप्पा, माणूस चालायला लागतो, पण त्याच्या फर्स्ट स्टेपसाठी इन्स्पायर करायला कोणीतरी लागतं, आणि माझ्यासाठी तुम्ही तेच आहात. आणि आशू तुला पण थँक्यू. मला थँक्यू का? अगं तुला थँक्यू म्हणायलाच हवं. तू आलीस आणि माझी लाईफ ट्रॅकवर आली. नाहीतर मला काही गोलच नव्हता ना. आता प्रत्येक गोष्ट करताना असं वाटतं की माझ्या आशूसाठी थोडीशी बेटर करायला हवं. चांगलंय चांगलंय. असंच एकमेकांसाठी चांगलं काम करत राहा. बरं चला, अजून कामं काय आवरायची राहिली ती करतो, नंतर फोन करतो. हा बाय पप्पा. बाय बाय. आओ चला. सर गौतम, आय एम प्राऊड ऑफ यू. ए थँक्स टू यू टू. तू मला हेल्प करतेस, मला सांभाळून घेतेस आणि मला शिकवतेस पण. बसा, मी चहा करते तुमच्यासाठी. नाही चहा मी करतो. आशू शिकव मला. बापरे, फुल ग्रीन फॉरेस्ट. भारी आहे हा. तुमचं चालू द्या, मी ऑफिसला जायला निघते. नाही काय आहे ना, बॉसच भाऊ असल्यामुळे ह्याला कोणी काय बोलणार नाही, पण मला नक्कीच ओरडा पडेल. मी येते. असं काही नाही यार, दादाकडनं हाफ डे मागून आलोय मी. हो, मी नाही मागितलं, मी निघते. बाय. सावकाश. हो. मम्मी, मंचेकर काका आले. नमस्कार. नमस्कार. अरे स्वामी नमस्कार नमस्कार. पातोळ्या वाटतं. आमच्याकडे खांडोळी आहे, खांडोळी. मी वहिनींसाठी पातोळ्या देते ना. जास्त नका देऊ, हा थोड्याच द्या. 4 देते. 4च. बरं 6 देते. या आतमध्ये या. स्वामी. बिंदू. अरे वा, ग्रुपवर उमानी श्रावणाची शुभेच्छा पाठवल्या आहेत. बरं वाटलं. श्रावणाची कोणी शुभेच्छा बिभेच्छा देतं काय? अगं शुभेच्छा कशाच्याही असू शकतात ना, त्यात हसण्यासारखं काय आहे? तू आणि तुमचा तो ग्रुप, तुमचे ते मेसेजेस, मला हसू येतं. निर्मळ मनाने हसलीस ना तर बरं होईल. बापरे, निर्मळपणाचा ओव्हरडोस झालाय सध्या या घरात. आई, निर्मळपणाचा ओव्हरडोस झालाय सध्या या घरात. ही अशी गाणी आपल्याकडे लागायची, पण एवढ्या मोठ्यानी नाही. सगळ्या जगाला कशाला कळायला पाहिजे श्रावण सुरू झालं? जरा कमी कर. अगं आई, कमी कर म्हटलं, बंद कशाला केलं? असू दे ते. तुला आहे ना तेजू अलीकडे कशाचंच काहीच वाटत नाही तुला. तू आणि तुझं काम फक्त एवढंच असतं. आणि तू आहे ना
आपल्या सगळ्या जुन्या गोष्टी हळूहळू विसरत चाललीयस. ते विसरायचेच आहेत मला. लक्षात ठेवण्यासारखं काय आहे? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. अरे जय, तू आत्ता आजारपणातनं उठलास ना? तुला एवढी जिमला जायची गरज काय होती? अगं ठीक आहे, मी आय एम ऑल राईट. काय आलं? काय तू सांग, काय झालं? आज भलताच खुश दिसतोयस. कोण? मी नाही, कुठे? अरे तुझ्या चेहऱ्यावर क्लिअर दिसतंय. आज गाणी काय गुणगुणतोयस? कोणी आग्रह न करता ब्रेकफास्टला बसलास आमच्या सोबत. एवढा खुश मी जयला केव्हा पाहिलं होतं? आज पहिल्यांदाच पाहते. काही नाहीये, मस्त वर्कआउट झालाय. एन्डॉर्फिन्स रिलीज झालेत ना, म्हणून हॅपी वाटत असेल तुला. मी बाकी काही नाहीये. ते वेगळं रे, आणि आत्ता जे हे चेहऱ्यावर दिसतंय ना ते वेगळं. हे केस आहेत ना, हे असेच पांढरे नाही झालेत. ए तू इकडे, मला सांग, काय सिक्रेट आहे? कुठलं सिक्रेट? काही नाहीये. मूड चांगला आहे माझा. ते चांगली गोष्ट आहे, पण का उगाच? उगाच असू शकतो ना. आई, का ग त्याला उगाच चळतेस? आलेले मी आहे ना, त्याला अजिबात छळत वगैरे नाहीये बर का. जय, अनुभव आहे ना हा माणसाचा सगळ्यात मोठा शिक्षक असतो, आणि ह्या अनुभवातनं शिकत शिकत मी म्हातारी झालीये. त्यामुळे तुझा चेहरा मी बरोबर ओळखू शकते रे. तुझ्या चेहऱ्यावर जे काय लिहिलंय ना, तू लपवू शकत नाहीस रे माझ्यापासून. बरं चला, मी आवरतो, मला ऑफिसला जायचंय. बरं, तू ऑफिसला येणार आहेस की मीटिंग आहे तुझी? मी निघतो. थांबा थांबा, बसा बसा. आता विषय टाळू नकोस, माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. कुठलं उत्तर? कुठला विषय? काय बोलतेस? ए, नवीन घेतलंस? छान आहे, बघू. अगं नाही, हा फ्रेंडशिप बँड आहे. ऑफिसमध्ये फ्रेंडशिप डे सेलिब्रेट केला ना, तेव्हा बांधले. अरे वा, मस्त आहे. तुला कोणी बांधला? मॅकने. मकरंद आपला. आता काय बोलणार ना त्याला. मकरन अतरंगी आहे बाबा. फिल्मी एक नंबरचा. छे, त्याने बांधला तुला? हे पण जय, ऑफिस मधला स्टाफ हा आपला स्टाफ असतो, मित्र वगैरे नाही. आणि जास्त मित्र मित्र करू नकोस, नाही तर आपल्याला ग्रँटेड धरायला लागतात आणि मग कामावर परिणाम होतो त्याचा. अगं चांगला मुलगा आहे, प्रामाणिक आहे, आणि एम्प्लॉई आहे म्हणून मित्र होऊ शकत नाही असं कुठे आहे?